नवऱ्याच्या नाव पण बाईचा फोटो, ते काय? मग त्यांची ओळखच पुसली तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे. अनेक ठिकाणी, काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये. त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं? सर्वच ठिकाणी गोंधळ, सर्वात जास्त गोंधळ जो आहे याच निवडणुकामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाला. काही ठिकाणी मतदारांचे नावं मिळत नाहीयेत, काही ठिकाणी बूथ मिळत नाहीयेत, कुठं मतदान मागच्या वेळी जिथं मतदान केलं होतं तिथं मतदान दुसरीकडे झालेलं आहे. हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त पाहायला मिळाला. नाही, हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. ह्यांना मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्यासाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा. आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती बाजवी आहे. लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं, त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं आमच्या लक्षात येत आहेत. काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे, काहींची मतदान केंद्र गायब आहेत, शाही पुसली जाते. म्हणजे ही शाही, वोटरची शाही नाही, लोकशाही पुसली जाते.